श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। श्रावण महिना अगदी आता 1 ते 2 दिवसांवर आलेला आहे। उद्या अमावस्या आहे, दीप अमावस्या, आणि त्यानंतर आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात ही पहिल्या सोमवारपासून सुरू होत आहे। अत्यंत चांगला योग यंदाच्या वर्षी आपल्याला बघायला मिळाला आहे। 2024 या सालामधले श्रावणी सोमवारला 5 तारखेपासून आपल्याला सुरुवात होत आहे। 5 ऑगस्टला पहिला सोमवार आहे। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे। हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो। तर श्रावणी सोमवार कसे करायचे, उपवास आपल्याला कसा करायचा आहे, कधी सोडायचा आहे, कोणता पदार्थ खायचा आहे उपवास करताना आणि कोणता पदार्थ चुकूनही खायचा नाही आहे की जेणेकरून आपला उपवास हा मोडू शकतो, तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। भगवान शिवांना आणि माता पार्वतींना हा श्रावण महिना हा समर्पित आहे। यंदाचा श्रावण महिना हा अत्यंत खास आहे, कारण आपल्या महादेवांच्या दिवशीच म्हणजेच सोमवारपासूनच श्रावणाला सुरुवात होत आहे। यंदा 5 सोमवार आपल्याला मिळणार आहेत। तर पहिला सोमवार 5 ऑगस्ट, दुसरा सोमवार 12 ऑगस्ट, तिसरा 19 ऑगस्ट, चौथा सोमवार आहे 26 ऑगस्ट आणि 5वा श्रावणी सोमवार आहे 2 सप्टेंबर। तर या 5 सोमवार आपल्याला श्रावणी सोमवारचं व्रत हे करायचं आहे। तुम्ही एरवी 12 महिने सोमवारचा उपवास करत नसाल तरी श्रावणातले सोमवार केले तर त्याचं तुम्हाला कित्येक पटीनं हे फळ मिळतं। श्रावणात अनेक भाविक हे सोमवारचा उपवास करतात, शुद्ध मनानं शंकराची पूजा करतात। विवाहित स्त्रिया श्रावणात हे जे सोमवारचं व्रत आहे अत्यंत काटेकोर पद्धतीनं आणि दरवर्षी करतात। त्याच पद्धतीनं मंगळागौरीचं व्रत करतात। ज्या मुलींना इच्छित पती मिळावा म्हणून सुद्धा महादेवांचा हा श्रावणी सोमवार बऱ्याच कुमारिका मुलीसुद्धा करतात। तसंच सौभाग्यवती स्त्रिया आपलं सौभाग्य हे अखंड राहण्यासाठी सुद्धा श्रावणी सोमवार करतात। तर श्रावणी सोमवारी आपल्याला काय करायचं आहे? श्रावणी सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे। अत्यंत कडक उपवास करण्याची गरज नाही आहे। आपली तब्येत सांभाळून आपल्याला सोमवार करायचं आहे। महादेवांना भोळा सांब म्हणतात, त्यामुळे तुम्ही साध्या भोळ्या पद्धतीनं जरी त्यांची पूजा उपवास केले तरी भोलेनाथ आपल्याला प्रसन्न होतात। तर या दिवशी सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आणि आपल्याला स्नान करून आपल्याला आधी घरातल्या आपल्या देवांची पूजा ही करायची आहे, देवपूजा करायची आहे। तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्या दिवशी शिवलिंगाला अवश्य तुम्ही अभिषेक घाला। त्यानंतर तुमच्या जवळपास कुठं महादेवाचं मंदिर असेल तर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला तुम्ही पंचामृतानं सुद्धा अभिषेक घालू शकता। दूध, दही, साखर, मध, तूप हे सगळं मिश्रण करून आपल्याला शिवलिंगाला हे आपल्याला अर्पण करायचे आहे, त्याला अभिषेक घालायचा आहे पंचामृताला। शिवलिंगाला जल त्यानंतर अर्पण करून आपल्याला फुलं आणि महादेवांना बेल प्रिय आहे म्हणून बेल व्हायचं आहे। तुम्हाला माहिती आहे का, श्रावणी सोमवारच्या उपवासाला जो वरईचा भात म्हणतो, वरई म्हणतो, भगर म्हणतो, तर चालत नाही। आपण श्रावणी सोमवारी साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो, पण ह्या दिवसामध्ये साबुदाण्याची खिचडी खाणं सुद्धा आपल्या तब्येतीला सोसवत नाही। कारण पूजा आपण ही जे श्रावणी सोमवारची पूजा आणि उपवास करतो त्यावेळेस पावसाचं प्रमाण हे जरा जास्त असतं श्रावणामध्ये, आणि त्यामुळं आपल्याला साबुदाणा हा पचत नाही। तर तुम्ही श्रावणी सोमवारी काय काय खाऊ शकता? तर तुम्ही फळं घेऊ शकता। फळं आपल्या शरीरासाठी अगदी पहिल्यापासूनच आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगली मानली गेली। तुम्ही दूध घेऊ शकता। उपवास आहे म्हणून नुसतं चहा, कॉफी तुम्ही पिऊ नका जास्त, त्यामुळे सुद्धा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम हा होणार नाही आहे। आपल्याला अत्यंत साध्या पद्धतीनं आपल्याला हा उपवास करायचा आहे। तुम्ही फळं खाऊ शकता। खजूर तुम्हाला एनर्जी देतो, दिवसभरात उपवास करण्याची खजूर खाऊ शकता। त्याच पद्धतीनं तुम्ही उपवासाचे जे लाडू असतात ड्रायफ्रूटचे ते खाऊ शकता। दूध, फळं घेऊ शकता। जर का तुम्हाला आवडत असेल तर थोडा साबुदाणा खाण्याला काही हरकत नाही, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता। त्याच पद्धतीनं तुम्ही बटाटाची भाजी, बटाटा खाऊ शकता। उपवासाचं थालपीठ खाऊ शकता, पण त्यामध्ये वरी ॲड करू नका, भगर चालत नाही श्रावणी सोमवारी। आणि श्रावणात सोमवारी शक्यतो मीठ आणि तिखट हे खात नाहीत बरीच लोक। तिखट मीठ सोमवारी एरवीसुद्धा उपवासाला खात नाहीत। अगदी उपवास संध्याकाळी सोडायचा असतो आपल्याला, श्रावणातला सूर्यास्तानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो। त्यामुळे आपण दिवसभरात हे पदार्थ खाऊ शकता। जर का तुम्हाला तिखट मिठाशिवाय जमत नसेल तर अगदी जास्त तिखट खाऊ नका, थोडंफार तिखट मीठ तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता। सूर्यास्तानंतर आपल्याला सोमवारचा उपवास हा सोडायचा आहे। सोमवारचा उपवास सोडताना एक पदार्थ अवश्य घ्यायचा असतो ताटामध्ये, ते म्हणजे की मुळा
ह्या दिवसामध्ये मुळा आपल्याला बाजारामध्ये मिळतो आणि मुळ्याची एक का होईना फोड आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना घ्यावी असं म्हणतात किंवा मुळ्याची कोशिंबीर करतात. बघा या दिवसामध्ये अळूची पानं, कारली ही सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतात. ते सुद्धा तुम्ही उपवास सोडताना हा पदार्थ घेऊ शकता. आणि उपवास सोडताना आपलं जे उपवासाचं ताट असतं त्याच्याखाली नेहमी एक बेलपत्र ठेवावं असं म्हणतात आणि मगच ताटाला पाणी फिरवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर श्रावणामधले उपवास हे 4 किंवा 5 आपल्याला श्रावणी सोमवार मिळतात. तर ते आपण प्रत्येकानं जर का केले, दरवर्षी केले तर त्याचं खूप चांगलं फळ मिळतं. भोलेनाथ हे तुमच्या सगळ्या मनोकामना ह्या पूर्ण करतात. या श्रावणामध्ये आपल्याला महादेवाबरोबर माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची. माता पार्वतीची पूजा केल्यामुळं तिचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला या श्रावणामध्ये मिळणार आहे. आपल्याला श्रावणातल्या सोमवारी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. पुरुष असतील तर त्यांनी ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा वापर करायचा आहे आणि महिला म्हणणार असतील मंत्र जप तर ओम नमः शिवायच्या ऐवजी नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आत्यंतिक चांगले परिणाम आपल्याला श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने मिळतं. बघा श्रावणी सोमवारी प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये, महादेवाच्या देवस्थानामध्ये भरपूर अशी गर्दी असते. जर का तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी गर्दीच्या ठिकाणी न जाता आपले जे घरामधलं शिवलिंग आहे त्याचीच उपासना करू शकता. कारण घरातलं शिवलिंगसुद्धा हे शिवलिंगच आहे. त्यामुळे त्याचं जरी आपण पूजा सेवा केली तरी काहीच हरकत नाही आहे. पावसामुळे किंवा वयामानाप्रमाणे तब्येतीच्या मानानं जर का तुम्हाला बाहेर जाणं जमत नसेल तर तुम्ही आपल्या देवघरातलं शिवलिंग जे असतं ते छान ताम्हणामध्ये घ्या. त्याच्यावर पंचामृतानं, पाण्यानं, गंगाजलानं अभिषेक करा. त्याला बेलपत्र वाहा. घरातच छान पूजा करा. बाहेर जाणं जमत नसेल तर काहीही हरकत नाही आहे. फक्त कुठलीही महादेवाची सेवा करताना अगदी मनोभावे मनापासून हे व्रत करा. त्याचं 100% फळ हे तुम्हाला नक्की मिळतं. श्रावणातला सोमवार आपल्याला नेहमी संध्याकाळी सोडायचा आहे. श्रावणी सोमवार ह्या कधीही दिवसा सोडायचा नसतो. सूर्यास्तानंतर तुम्ही हा आपला श्रावणातला सोमवार हा सोडू शकता. त्यामुळं तुमचा उपवास हा सफळ होणार आहे. जर का तुम्ही दुपारी उपवास सोडला तर तो उपवास ग्राह्य धरला जात नाही किंवा तो मोडला असं समजतात. त्यामुळं शक्यतो सूर्यास्तानंतर आपल्याला श्रावणी सोमवार हे सोडायचे आहेत. काही जण संपूर्ण महिनाभर सुद्धा उपवास करतात. श्रावणी पूर्ण महिनाभर करतात. श्रावणातले मंगळवार करतात. श्रावणी शुक्रवार महिला करतात लहान मुलांसाठी. आपल्या श्रावणी शनिवार पुरुष लोक असतात ते करतात आवर्जून. आपल्याला पण श्रावणातलं आपल्याला समजा काहीच व्रत जमत नसेल तर कमीत कमी श्रावणी सोमवार हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि श्रावणी सोमवारचं व्रत जर का तुम्ही केलं तर त्याचे तुम्हाला चांगले परिणाम हे मिळणार आहे. महादेव तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्या सगळ्या इच्छा महादेव हे पूर्ण करतात. तुम्हाला सगळ्या संकटांमधून बाहेर काढतात. कारण त्यांना अगदी साध्या भोळ्या पद्धतीची सेवा ही आवडते आणि आपल्याला महादेव लवकर प्रसन्न इतर देवांपेक्षा होतात. अगदी राक्षसांना सुद्धा महादेव हे प्रसन्न झालेले आहेत. तर आपण तर मनुष्य आहोत आणि आपण जर का मनापासून त्यांची सेवा केली तर महादेव आपल्याला नक्कीच प्रसन्न होतात. त्यामुळे महादेवांची होता होईल तितकी यथाशक्ती सेवा जप आपल्याला करायचा आहे. श्रावणी सोमवारच्या या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.